पुणे नाशिक रस्त्यावरच्या चंदनपुरी घाटात तुमची नजर आपसूक भिरभिरायला लागते। हा निसर्ग तुम्हाला अलगद भुरळ घालतो। घाट रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक डोंगरदऱ्या आहेत, त्यातलाच एक म्हणजे हा तामकडा। रंगानं तांबूस म्हणून तामकडा, बेमालूमपणे लक्ष वेधून घेणारा, दिसता क्षणीच थांबायला लावणारा। संगमनेरमधील त्यांनी ठरवलं आणि त्यांनी करून दाखवलं। सुमारे 250 फूट खोलीचा तामकडा दोरखंडाच्या सहाय्यानं उतरण्यात त्यांना यश आलं। आव्हानात्मक रॅपलिंगसाठीची एक नवीन साईट या निमित्तानं जगासमोर आली। आमच्या टीमने हा तामकडा उतरायचं ठरवलं, त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी केली, याचा सर्वे केला, सगळ्या टेक्निकल गोष्टींची आम्ही पूर्तता केली आणि मगच आम्ही डिसिजन घेतला। हा कडा वरून साधारणतः 60-70 फूट हा आपण पाय टेकवत येतो आणि नंतर तो आतल्या बाजूला असा वळतो। वरून बघितलं तर काळचा धस्स होतं, पायथ्याची माणसं चिटपाखरांप्रमाणे भासतात। खालून बघितलं तर डोक्यावरची टोपी खाली पडते। एक अकराळ विक्राळ पठ्ठ्या जणू काही तुम्हाला चित करायला निघालाय। वाडेकरांच्या टीम पाठोपाठ झी 24 तासच्या टीमनं हे आव्हान पेलायचं ठरवलं। रॅपलिंग करण्यासाठी मी निघालोय, विश्वास ठेवून, अर्थात आत्मविश्वास पण आहे। सुरुवातीची 4-6 पावलांची हिरवाई डोळ्यासमोर काळा पाषाण लागतात संपुष्टात येते। नजर फक्त समोर, आता तांबडा पाषाण अगदी पायथ्यापर्यंत। 60-70 पावलं खाली जाताच पायांचा आधारही सुटतो। तुम्ही अगदी अधांतरी। खाली बघितलं तर तुम्ही गळह्यातलाच समजा। खालचा हात दोरखंड पुढे ढकलण्यासाठी, तर वरचा हात संतुलन जपण्यासाठी। कमरेचा पट्टा आणि दोरखंड यांना जोडणारी पोलादी कडी घर्षणामुळे चांगलीच तापलेली असते। अशा वेळी शरीराला कुठंच भाजू नये, यासह कुठलाच अपघात होऊ नये याची काळजी घ्यावी लागते। रानपाखरांचा चिवचिवाट तुम्हाला एकटेपणाची जाणीव होऊ देत नाही। सहकाऱ्यांवरचा विश्वास आणि आत्मविश्वास तुम्हाला तारून नेतो। जीवन आणि मृत्यू यांच्यातल्या अंतराची प्रचिती या खेळात येते। तामकड्यावरच्या रॅपलिंगच्या माध्यमातून तुम्हाला निसर्गाच्या विश्वरूप दर्शनाचा साक्षात्कार घडतो। काहीतरी खास करून दाखवल्याची भावना आयुष्यभरासाठी समाधान देऊन जाते। साहस वेड्यांना आणखी काय हवं असतं? या सगळ्या गोष्टीची माहिती आमच्या प्रेक्षकांना देखील व्हावी आणि संधी मिळाल्यास त्यांनी संधी सोडू नये, यासाठी हा सगळा खटाटोप आहे। आणि अखेर मी हा तामकडा यशस्वीपणे उतरलोय। माझ्या सहकार्यानं विकी कांबळेनं हे सगळं चित्रीकरण व्यवस्थित केलं असेल अशी अपेक्षा आहे, त्यामुळे त्याचे देखील मनापासून धन्यवाद। आणि सरतेशेवटी एवढंच सांगेल, हे जे काय आहे बस मजा आ गया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।